मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आमची कमिटमेंट ही आहे या यूट्यूब चॅनल द्वारे की तुमचं लाईफ ग्रेट असलं पाहिजे. तुमच्या पर्सनल लाईफमध्ये, तुमच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये तुम्ही रिझल्ट्स प्रोड्यूस केले पाहिजे आणि आम्ही त्यामध्ये छोटंसं आमचा एक खारीचा वाटा असला पाहिजे. मित्रांनो, लाईफ कॅटलिस्ट हे लघु मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी असंख्य ट्रेनिंग घेत असतो. तो आमचा कमर्शियल पार्ट झाला, पण याद्वारे आम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही कॉन्ट्रीब्यूट करू शकू ते करण्याचा आमचा प्रयत्न असतो. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या मागच्या 2-3 महिन्याचा माझा अनुभव असा आहे की बऱ्याच लोकांचे, बऱ्याच मुलांचे फोन येतात की तुम्ही याविषयी काहीतरी बोला किंवा याविषयी तुम्हाला जर काही सांगता आलं तर बरं होईल. त्यामध्ये एक कॉमन विषय जो बऱ्याच जणांच्या बोलण्यातून आला तो म्हणजे नेमका व्यवसाय कुठला करावा किंवा व्यवसायाचं भांडवल कसं उभं करावं किंवा रिस्क फ्री बिझनेस कुठला करावा याविषयी थोडंसं काही सांगता आलं तर आम्हाला जरूर सांगा. मित्रांनो, एक गोष्ट सांगू इच्छितो, बिझनेसमध्ये थोडीफार रिस्क असतेच. कारण बिझनेस हा कुठलाही तुम्ही कुठल्या पद्धतीने करता आणि त्याच्या मागे तुम्ही किती तुमचं मेहनत घेण्याची तयारी असते, इनिशियल तुम्हाला किती त्यामध्ये गती तुम्ही घेऊ शकता यावर बिझनेसचं यश अवलंबून आहे आणि तुम्ही किती टिकून राहू शकता. पण हा प्रश्न विचारलाच आहे तर मी माझ्या अनुभवातून एक गोष्ट नक्कीच सांगू इच्छितो की मित्रांनो, आजच्या जगामध्ये फ्रँचाईज बिझनेस खूप डेव्हलप होत आहेत. म्हणजे भरपूर कंपन्या स्वतःचे फ्रँचाईज घेऊन येत आहेत, फ्रँचाईज आउटलेट्स ओपन करायचा प्रयत्न करत आहेत आणि त्या मानाने ब्रँड्सला सध्या चांगल्यापैकी वातावरण आहे. त्यातल्या त्यात फूडशी रिलेटेड जे काही ब्रँड्स डेव्हलप होत आहेत त्यांचं हे चांगलं आहे. डेमोग्राफीमुळे याचा डेफिनेटली फायदा आहे. तर डेमोग्राफी म्हणजे आपल्याकडे कुठल्या एज ग्रुपचा कस्टमर आहे, त्यानंतर त्यांची सायकॉलॉजी काय आहे त्यांचा. कारण एखादा बिझनेस निवडताना 2 गोष्टी बघाव्या लागतात, डेमोग्राफी आणि सायकोग्राफी. डेमोग्राफी म्हणजे काय, तर कस्टमर कुठल्या वयोगटातला आहे. तर भारतातल्या कस्टमरचं 65% कस्टमरचा वयोगट जो आहे तो 29 म्हणजे युथ आहे. युथ म्हणजे काय, डिमांड्स. युथ म्हणजे ब्रँड्स. युथ म्हणजे हॅपनिंग प्लेसेस. युथ म्हणजे त्यांना काहीतरी ज्याला असं म्हणूया धमाका हवा असतो, नाविन्य हवं असतं. तर जे त्यातल्यात फूडशी रिलेटेड युथच्या आवडी खूप जास्त असतात. मग फूडशी रिलेटेड एखादा जर नाविन्यपूर्ण बिझनेस तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही तो जरूर विचार करायला हवा आणि फ्रँचाईज मॉडेलमध्ये मिळालं तर त्यामध्ये आधी शिरायला हवं. कारण युथला ह्या सगळ्या हॅपनिंग प्लेसेस आवडतात. सायकोग्राफी म्हणजे काय, तर सायकोग्राफी म्हणजे विचार कसे बदलत चाललेले आहेत. आजकाल एक लक्षात घ्या, फूडशी रिलेटेड हॅबिट बदलत चाललेले आहेत. पूर्वी फास्ट फूड हवं की नको याच्याविषयी चर्चा व्हायची, आता ती चर्चा थांबलेली आहे. फूडशी रिलेटेड लोकांचं आता आवड वाढत चाललेलं आहे. बाहेरचं खाणं याविषयी फारसं काही आता दुमत राहिलेलं नाही आहे. सहजपणे घरामध्ये खाद्यपदार्थ मागवले जातात किंवा सहजपणे घर हे कुटुंब बाहेर खायला निघून जाऊ शकतं. त्यामुळे फूडशी रिलेटेड बिझनेस सध्या जर केले तर त्याला बिझनेस चांगला मिळतो.